इचलकरंजी महापालिकेसाठी आज पहिल्यांदाच होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला शहरातील जनता सामोरी जात आहे। सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असली तरी दुपारपर्यंत मतदानाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे चित्र दिसून आले। सकाळी 9 वाजेपर्यंत अवघे 7% मतदान झाले होते। त्यानंतर सकाळी 11:30 पर्यंत मतदानाची टक्केवारी 18% पोहोचली। दुपारी 2 वाजेपर्यंत ही टक्केवारी सुमारे 30 ते 32% दरम्यान आली होती। शहरातील रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ आणि गर्दी दिसून येत असली तरी मतदान केंद्रावर मात्र ती फारशी जाणवत नाही। विशेषतः प्रभाग क्रमांक 1 ते 6 या भागामध्ये दुपारपर्यंत मतदानाचा प्रतिसाद थंडच राहिल्याचे चित्र होते। अनेक मतदान केंद्रावर मोजकेच मतदान रांगेत दिसत होते। पहिल्याच महापालिका निवडणुकीबाबत उत्सुकता असतानाही प्रत्यक्ष मतदान मात्र नागरिकांचा अपेक्षेत सहभाग दिसून येत नाही। दरम्यान शहरातील बहुतांश मतदान केंद्रावर किरकोळ वादावादी वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती। काही ठिकाणी उमेदवारांचे समर्थक आणि मतदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही मतदान केंद्रावर मात्र दिवसभर तणावपूर्ण वातावरण कायम होते। या ठिकाणी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दुपारनंतर मतदानाचा वेग वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। इचलकरंजीच्या पहिल्या महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती जाणार याचा फैसला करण्यासाठी मतदारांचा सहभाग निर्णायक ठरणार आहे।